आपण बघत असाल गेल्या काही महिन्यांमध्ये या नवी मुंबई शहरात असेल, पुण्यात असेल, औरंगाबादमध्ये असेल, अनेक कंपन्यांना, कारखान्यांना, मॉल्समध्ये आग लागल्यामुळे लोकांना जीव गमवावे लागले आहेत। काही महिन्यांपूर्वी तर दिल्लीमध्ये एका बाल रुग्णालयाला आग लागल्यामुळे 7 नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागलाय। या अनुषंगाने आम्ही गेल्या 3 महिन्यांपासून अग्निशमन अधिकारी यांच्याशी आम्ही कंटिन्यू पत्रव्यवहार करून त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहे। अद्याप या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना, कोणत्या प्रकारचा पाहणी या ठिकाणी झालेली नाहीये। काल आम्ही पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलेलं आहे आणि अखेरचं शेवटचं पत्र आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। यामध्ये यांनी नवी मुंबईतील शाळा असतील, कॉलेजेस, मॉल, मोठे रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी नियमांचे कुठेही उल्लंघन न करता काटेकोरपणे यांनी तिथे अग्निशमन यंत्रणा असतील, त्या ठिकाणी अतिक्रमणामुळे तिथले फायरचे आपत्कालीन रस्ते असतील, हे यांनी तिथून मोकळे करावेत। तिथे नागरिकांना त्यांनी सूचना द्याव्यात। असे मोठे व्यावसायिक जर यांचे ऐकत नसतील तर यांनी त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, अन्यथा अधिकारी आणि त्या व्यावसायिकांचे कुठेतरी आर्थिक हितसंबंध आहेत याची आम्ही नागरिकांना, आयुक्तांना जाणीव करून देऊ। आणि या गणेश उत्सवामध्ये अशी काही दुर्घटना घडली किंवा या गणेश उत्सवामध्ये यांनी अशा मॉल्स, हॉस्पिटल आणि शाळा, कॉलेजेसवरती कारवाई नाही केली तर येणाऱ्या परिणामांना अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल।